सबस्टेशन होतं. मग त्याची लाईट्स माहिती कशा कशा प्रकारे जनरेट केली जाते, थर्मल पॉवर यूज करून, डायरेक्ट पॉवर, वॉटर हे सगळे यूज करून केली जाते. मग तिथं जनरेट होते जेव्हा इलेक्ट्रिसिटी, मग ती आपल्यापर्यंत कशी पोहोचते. झालं आता एखादी वस्तू कोण बिझनेस, कोणाच्या फॅमिली अकाउंट बिझनेस आहे, शेती काय करतात तुम्ही, नाही म्हणजे काय काय करतात ते, जसं आता तुमचे क्रॉप्स वगैरे येतात मग त्यांना तुम्ही काय करता, होलसेल मार्केटमध्ये विकायला देतात, होलसेलपासून रिटेलमध्ये जातात, रिटेलपासून आपल्या घरापर्यंत मग सेम याच्यात असतं. मग तुमचं जे मार्केट आहे ना, शेती म्हणजे मेन म्हणजे सबस्टेशन आहे. सबस्टेशन जिथे इलेक्ट्रिसिटी तुमची जनरेट होते, तशी तुमची क्रॉप्स जनरेट होतात. मग नंतर तुम्ही होलसेल मार्केटला पाठवता, म्हणजे तुम्ही डिस्ट्रीब्युशन सेंटरमध्ये पाठवता. तिथे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन म्हणतात. इथे काय होतं, जर जो तुमचा 11 किलो वोल्टचा सप्लाय असतो त्याला 400 वोल्टमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि कन्झ्युमरला पाठवलं जातं. कन्झ्युमर म्हणजे आपण. मग आपल्याला 120 वोल्ट, 400 वोल्ट जसं लागेल त्या प्रकारे आपण पुढे कन्वर्ट करू शकतो. समजते कन्सेप्ट. सबस्टेशनमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, 11 किलो वोल्ट, 33 किलो वोल्ट जसे असतात तसे. डिस्ट्रीब्युशनमध्ये येऊन 400 वोल्टमध्ये कन्वर्ट केलं जातं. किलो वोल्टचं वोल्टमध्ये होतं. मग नंतर आपल्याकडे कन्झ्युमरकडे येतं. आपण इंडस्ट्रियल या कन्झ्युमर साईडच मग इंडस्ट्रीज असते, आपल्याकडे असतं, या टाईपमध्ये असतं. मग डिस्ट्रीब्युशन हे फक्त हे आपण